खायचे नाश्ता आणि आयते समुद्र. भाकऱ्या तर आपण संपवलेल्या आहेत, पण मासा शिल्लक ठेवलेला आहे. त्याचं कारण म्हणजे मला लहानापासून असा फक्त मासा खायला खूप आवडतो. पाहू शकता नाश्ता करतोय आपण आणि इथे जवळच मासे मिळतात. पाहू शकता तुम्ही, ते बघा मासे पाहू शकता किती भेटले. तर नमस्कार, मी डॉल्फिनवाला या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आज आपण घरीच आहोत आणि घरी आपल्याला आता नाश्ता करायचा आहे. मम्मीने सकाळ सकाळ नाश्ता बनवला आहे. तर सर्वांच्या आवडीचा नाश्ता आहे भाकरी आणि मच्छी. तर पाहूया आपण कशा पद्धतीने मम्मीने मच्छीची फ्राय बनवलं नाही आणि भाकऱ्या बनवल्या आहेत त्या खायच्या आहेत. आणि तुम्हाला व्ह्यू सुद्धा दाखवणार आहे कुठे बसून मी नाश्ता खाणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तुम्हाला नाश्ता कसा झाला आहे ते पण सांगणार आहे आणि कोणत्या माशाचा आहे ते पण सांगणार आहे. तर आता आपण किचनमध्ये जाऊया. किचनमध्ये नाश्ता ठेवलेला आहे, आपल्यालाच घ्यायचा आहे. मम्मी थोडं काम करते, त्यामुळे नाश्ता आपल्यालाच घ्यायचा आहे. तर आता आपण किचनमध्ये आलोय. चला तर मग नाश्ता घेऊया. हे आपलं किचन आहे आणि ह्या साईडला मम्मीने नाश्ता ठेवलाय सर्व. तर आता मी तुम्हाला दाखवतो एक एक उघडून. ह्याच्यामध्ये भाकऱ्या आणि चपात्या आहेत. त्याच्यानंतर आपल्या आवडीचा मासे आहेत आणि रस्सा आहे. त्याच्यानंतर परत भाकरी आहेत. त्याच्यानंतर माझ्या आवडीची गोष्ट ती म्हणजे मच्छीची फ्राय. ते पाहू शकता मच्छीची फ्राय आहे. चला तर मग आपण नाश्ता घेऊया आणि लगेच करून घेऊया. तर आपण भाकऱ्या घेऊया पहिल्या. गरम गरम भाकऱ्या आहेत. अं, 3 भाकऱ्या घेऊया पहिल्या. बस. तुम्ही पाहू शकता आपण नाश्त्याची आपली प्लेट घेतलेली आहे आणि अशा व्ह्यू वरती खायला आलोय. पाहू शकता खायचे नाश्ता आणि आयते समुद्र. तर पाहू शकता एकदम घराच्या जवळच समुद्र आहे. हा व्ह्यू बघत आपण नाश्ता करायचा आहे आजचा. तर मग नाश्त्याला सुरुवात करूया. तर तुम्ही पाहू शकता अशा व्ह्यू वरती आपण असा नाश्ता खायला बसलोय. असा नाश्ता खायची सर्वांची इच्छा असते, मला माहिती आहे. असा व्ह्यू बघायचा, तिथले मासे बघायचे, समुद्र बघायचा, पाऊस पण लागतोय थोडा थोडा, आणि त्या व्ह्यू मध्ये आपण नाश्ता करायचा. तर मग आपण 3 ते 4 भाकऱ्या घेतलेल्या आहेत. नाश्ता करायला सुरुवात करूया. पहिला आपल्या आवडीचा माशाची फ्राय. चला तर नाश्ता करूया. हा, जबरदस्त, एकदम भारी नाश्ता लागतोय. मम्मीने आणि काकीने बनवलाय. रस्ता खायचा आता आपण. मांजर आले आपली, मांजरला आपण टाकूया बाहेर. हे मांजर बाहेर जाईल खायला. रस्ता घेऊया. जबरदस्त. आमच्याकडे याला कालवण बोलतात. आंबट वगैरे असतं थोडं, एकदम कोकम वगैरे टाकून जबरदस्त बनवतात. वाटण वगैरे काय लावत नाही आता सध्या तरी, पण चव एकदम जबरदस्त आहे. समोरचा व्ह्यू बघा एकदा. पाणी वरती वरती येत आहे समुद्राचं. व्ह्यू दाखवतो. हे पहा आपण अशी प्लेट ठेवलेली आहे इथे नाश्त्याची आणि इथे समुद्र. हे पहा आपण नाश्ता घ्यायचा आहे आणि इथे समुद्र आहे. तर आपले दोन्ही कुक आपल्या मागे येऊन बसलेत. तर पाहू शकता त्या काकी आहेत. ती आमची मोठी आई आहे आणि ही मम्मी आहे या साईडला. मम्मीने आज जबरदस्त नाश्ता बनवला, एकदम जबरदस्त बुधवार झाला आपला सकाळ सकाळ. मजा येते. तर आपल्याला जो कोकीर मासा असतो तो भेटला होता आणि कोकीर माशाची फ्राय आणि कोकीर माशाचा रस्सा खायला भेटला. ह्याला सारपा पण बोलतात आमच्या इकडे. 2 ते 3 किलोचा होता.
मग सांगतो, हा व्ह्यू बघून येत ना नाश्ता करायची मजा काय भारी आहे. मम्मीची तयारी चालू आहे. आषाढी एकादशी येते ना, जरा शॉपिंग वगैरे केला नाही आणि गडबड चालू आहे माझी. ऐकू शकता तुम्ही. साड्या वगैरे घ्यायचा प्लॅन चालू आहे त्यांचा. बघितलं ऑनलाईन शॉपिंग करायची त्यांना. तर हीच मजा आहे कोकणात राहायची. साधे मासे, सगळी माणसं घरी असतात, कामाला जातात, कामावर येतात. एकत्र कुटुंब आहे आमचं, 10 ते 18 माणसं होती. पाहू शकता तुम्ही. तर मग आपण नाश्ता कम्प्लीट करूया आणि दुसरं पण काम आहे आपल्याला, ते करायला येत आहे. गाडी धुवायची आपल्याला, ती गाडी धुवायला जाऊया. नाश्ता करतो आणि गाडी धुवायला जाऊया. होऊ शकता नाश्ता करतोय आपण आणि इथे जवळच मासे मिळतात, पाहू शकता तुम्ही. हा व्ह्यू एन्जॉय करत करत आपल्याला नाश्ता करायचा आहे. आज अर्धा कम्प्लीट केलेला आहे, अजून अर्धा बाकी आहे. बघूया काय मासे मिळतात. तो बघा एक मासा भेटलाय त्यांना, वरतीच आहे. बघूया. ते बघा मासे पाहू शकता किती भेटले. तर आता तुम्हाला मी कालवणातली गोष्ट दाखवतो, ती सर्वांनाच आवडते. ती म्हणजे आमसूल. ती कैरी असते, कैरी कापून एकदम सुकवून तिला ठेवली जाते घरी, मीठ वगैरे लावून. ज्यावेळी पावसाळा वगैरे येतो त्यावेळी कालवणात अशी आमसूला टाकतात आणि त्याला वेगळीच टेस्ट असते. कालवण आंबट होतं आणि जबरदस्त. आपण खाऊया, माझ्या पण आवडीचं आहे. हा, जबरदस्त एकदम. तर तुम्ही पाहू शकता फ्रायचा कलर कसा आहे, एकदम भारी. एकदम ताजी ताजी मासे होते, फ्रायचा कलर एकदम जबरदस्त आलाय. आणि आपल्या घरी काकी, मम्मी वगैरे सगळेच जण लगेच आपण बोलल्यावरती नाश्ता वगैरे तयार करून देतात. आणि ताजे मासे असल्यावर ते पण भरपूर खातात. ताजे मासे भेटले की कोणी खाणार हे म्हणजे शंकाच नाही. कुणाला पण ताजे मासे भेटले जो तो खायला धावतो पहिला. पण आम्ही सतत खात असतो, त्यामुळे एवढं काय वाटत नाही. आमच्या सततच्या जेवणात ताजे मासे असतातच. कुणाकुणाचं घर असं कडेला आहे त्याने कमेंट करून सांगा. बघूया आपण किती लोक आपल्यासारखे राहतात कोकणात किनाऱ्याला. खूप लोकांची घरं असणार मला माहिती आहे. तर मग नाश्ता करूया. मंदिर नाश्ता करतो पहिला, मग तुम्हाला परत एकदा व्ह्यू दाखवतो, पाणी किती वरती आलंय ते. आपल्याला पण जायचं होतं फिशिंगला, पण आता ते काका येऊन गेलेत त्यामुळे काही लगेच मासे येणार नाही वरती, टाइम जाईल. तुम्ही पाहू शकता भाकऱ्या तर आपण संपवलेल्या आहेत, पण मासा शिल्लक ठेवलेला आहे. त्याचं कारण म्हणजे मला लहानापासून असा फक्त मासा खायला खूप आवडतो. आपण आता फक्त मासा खाऊया. कुणी कुणी असा मासा खाल्ला आहे कमेंट करून सांगा. अरबी समुद्र बघायचं तुम्हाला, थांबा अरबी समुद्र दाखवलो. हा समोर दिसतोय तो अरबी समुद्रच आहे. त्याच्या समोर लाटा दिसत आहेत, तिथे अरबी समुद्र आहे. आणि आपल्या साईडला दिसतोय सर्व ते दाबोळी खाडी आहे. एकदम शेवटचा डोंगर दिसतोय तिकडे धरणे वगैरे गाव आहेत, ते दाभोळ आहे. ही 2 इमारती दिसत आहेत, ते एक दत्त मंदिर आहे, एक इंदादेवीचं मंदिर आहे. तुम्ही साईडला पाहू शकता दाभोळ आहे आणि इथे आपलं घर आहे. हो सुंदर, जवळ मासे मिळतात तिथे. तिकडे समुद्र, एकदम अथांग समुद्र. तर तुम्ही पाहू शकता संपूर्ण नाश्ता आपण फिनिश केलेला आहे. हा व्ह्यू बघत बघत. आजची व्हिडिओ जर का तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि अशा नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.